नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITSC इयत्ता 4 प्रश्नपत्रिका क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी याची प्रश्नपत्रिका म्हणजे याची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। 2025 ची प्रश्नपत्रिका आहे। व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आपल्या मार्कामुळे इतरांना सुद्धा प्रोत्साहन नक्कीच मिळेल। बघा, इथे पहिला प्रश्न आहे, या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवून शेवटून दुसरे अक्षर शोधा। मग या अक्षरांपासून बघा कोणता शब्द बनतोय, तर बघा कणखर शब्द बनतोय। कोणता? कणखर। बघा क न ख र। मग शेवटून दुसरे, मग बघा 1 2 शेवटून दुसरं कोणतं आहे, तर ख आहे, म्हणून इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया, अंकमाला वरील अंकमालेत 5 च्या आधी लगेच 2 असे किती वेळा आला आहे। मग बघा 5 च्या वेळी 2 किती वेळा आले, बघा इथे 5 च्या अगोदर 2, 5 च्या अगोदर 2, 5 च्या अगोदर 2 आणि 5 च्या अगोदर 2। मग बघा 1 2 3 4 असं किती वेळा झाले, 4 वेळा। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। वरील अंकमालेत 1 ते 9 या अंकापैकी कोणता अंक आला नाही, तर बघा 8 आलेला आहे, इथे आहे 8, 1 पण बघा इथे 1 आहे, 7 पण आहे, 4 इथे कुठेही दिसत नाही, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 4 हा अंक अंकमालेत आलेला नाही। वरील इंग्रजी अक्षरमालेत एच आणि टी या अक्षरांच्या अगदी मधोमध येणारे अक्षर कोणते। मग बघा एच इथे आहे आणि टी इथे आहे। मग बघा 1 2 3 4 इकडे मी 4 अक्षर घेतली, इथून पण बघा 1 2 3 4 इथपर्यंत ही 4 अक्षर झाली। आता बघा इकडे एक आणि इकडे एक, मग मध्ये कोणतं यन हे अक्षर आहे, म्हणून मग आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यन। पुढचा प्रश्न बघूया, खालीपैकी गटात न बसणारे पद ओळखा व त्याचा योग्य पर्याय क्रमांक पर्यायाचे वर्तुळ ठळक करा। मग बघा तो कावळा पुल्लिंग, ती कोकिळा स्त्रीलिंग, तो बैल पुल्लिंग, तो हत्ती पुल्लिंग। मग बघा तो कावळा पुल्लिंग, तो बैल पुल्लिंग, तो हत्ती पुल्लिंग, ती कोकिळा स्त्रीलिंग, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यापेक्षा वेगळं जर काही आपलं उत्तर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा। बघा 31वा प्रश्न, याच्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर बघा अंश लहान आहे छेद मोठा, अंश लहान छेद मोठा, अंश लहान छेद मोठा। मग हे तीनही जे पर्याय आहेत ते कसे छेदाधिक आहेत, म्हणजे या सगळ्यांचा छेद मोठे आहे, आणि इथे मात्र बघा अंश मोठा आणि छेद लहान म्हणजे हा अंशाधिक आहेत आणि हे बाकी छेदाधिक आहेत, म्हणून मी इथे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 12 वाजून 5 मिनिटं, 3 वाजून 5 मिनिटं, 6 वाजून 5 मिनिटं। मग इथे करेक्ट 9 वाजलेत, मग इथे काय पाहिजे होतं, 9 वाजून 5 मिनिटं पाहिजे होतं, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे। पुढचा प्रश्न बघा, मदारी जादूगार दरवेशी गारुडी। आता आपल्याला मिळते माकडाचा खेळ खेळणारा मदारी, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, सापाचा खेळ करणारा गारुडी आणि मग जादूगार वेगळा। पर्याय क्रमांक जादू करणारा जादूगार असतो, म्हणून मी ते पर्याय क्रमांक 2 हे वेगळं आहे। पुढचा प्रश्न बघा, 4 9 16 25। बघा इथे 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25। मग बघा 2 3 4 5 त्याच्यानंतर 6, मग 6 चा वर्ग 36। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, मग इथे 3 आणि इथे 1 आहेत। आता इथे बघा इथे खाली 1 वाढलाय आणि तिसऱ्या याच्यामध्ये हा खालचाच वर गेला आणि हे सरळ झालेले आहेत, या पद्धतीने 5 आहेत। मग आता इथे पण बघा हे आहेत तसेच 4, आता इथला 1 आहे तो वर जाणार आणि बघा मग किती होणार, पर्याय क्रमांक 3, म्हणजे इथला 1 आहे तो वर जाणार, मग वर 5 होणार आणि खाली 1, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, x आणि 4 वेळा ओ। मग इथे x ची संख्या वाढते 1 2 3, आता इथे 4 वेळा x येणार आणि शून्यांची संख्या कमी होते। बघा इथे 4 आहेत 3 आहेत 2 आहेत, मग इथे 1च राहणार, म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9
8चा वर्ग 64 म्हणजे 8 8 64, 9 9 81 पाहिजे होतं. 7चा वर्ग 49, मग इथे 9 9 81 पाहिजे होतं, म्हणून इथे चुकीचं काय आहे तर 9 90. पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. पुढचा प्रश्न बघा. सारा आणि तारा यांच्या वयात 9 वर्षाचे अंतर आहे, तर अजून 3 वर्षांनी किती वर्षाचे अंतर असेल? मग बघा 9 वर्षाचे अंतर कधीच बदलत नाहीत, अंतर कायम आहे तेवढंच राहतं, म्हणून मग 3 वर्षानंतर सुद्धा त्या दोघींच्या वयामध्ये 9 वर्षाचंच अंतर असेल. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालील अंक मालिकेत चुकीचे पद ओळखा. मग बघा 17 27 37 47 याच्यामध्ये 27 वेगळं, कारण 27 संयुक्त संख्येत आणि 17 37 47 या मूळ संख्येत, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27. पुढचा प्रश्न बघा. अभिजित हा ईशान्येकडे तोंड करून उभा होता. तो 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळल्यास आता त्याच्या पाठीमागील दिशा कोणती? मग बघा अभिजित ईशान्येकडे तोंड करून होता या पद्धतीने, बरोबर आहे. आता सांगितलं की 2 वेळा काटकोनात वळला, मग काटकोन बघा ही उपदिशा आहे, मग हा एकदा इथे काटकोन होतो, म्हणजे आग्नेयेकडे 1 वेळा वळला, काटकोन झाला. आणि आता इथे बघा हा इथे दुसरा काटकोन, म्हणजे बघा इथून इथपर्यंत हा एक काटकोन आणि इथून इथपर्यंत हा दुसरा काटकोन, मग त्याचं तोंड आता ईशान्येकडे आहे या पद्धतीनं आहे. मग त्याच्या पाठीमागची दिशा विचारली, मग पाठीमागची दिशा कोणती असणार आहे तर ईशान्यच असणार आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ईशान्य. पुढचा प्रश्न बघा. अंध व्यक्तींना वाचता येण्यासाठी कोणती लिपी तयार केली आहे तर ब्रेल लिपी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. मुलांच्या रांगेत वर डावीकडून 19वा आणि उजवीकडून 13व्या क्रमांकावर उभा आहे, तर त्या रांगेत मधोमध उभ्या असलेल्या राजचा क्रमांक कितवा? मग ही मुलांची रांग आहे, वरद आहे तो डावीकडून कितवा आहे 19वा आणि उजवीकडून कितवा क्रमांक आहे त्याचा 13वा. मग यांची बेरीज करूया आपण. बघा 19 अधिक 13, 9 आणि 3 10 11 12, हातचा आला 1 2 3, किती आले 32. मग आपल्याला माहिती आहे यालाच पुढून पण मोजले आणि मागून पण मोजले, म्हणजे 2 वेळा मोजले, म्हणून मी या 32 मधून 1 वजा करायचा, किती राहिले 31. आता आपल्याला मधल्या मुलाचा क्रमांक पाहिजे, मग 31 भागिले 2 करायचं आहे. मग बघा बे के बे, 3तून 2 गेला 1, वरून घेतला हा 1 खाली, बे पंचे 10, बाकी आली 1. मग बघा किती आले 15. बघा तेवढीच लाईन आहे, भागाकार किती आले 15. मग इथे पुढे 15 आणि मागे 15 आणि ही जी बाकी आहे तो हा मधला मुलगा. मग आपल्याला मधला मुलगा कोण आहे राज आहे, मग राजचा आपल्याला क्रमांक विचारला. मग जर पुढे 15 मग 15च्या नंतर 16, मग या मधल्या मुलाचा क्रमांक कितवा आहे 16वा. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. वर्षाला 3 काका, त्यातील एक काका डॉक्टर आहेत, तर डॉक्टर काकांना भाऊ किती? बघा ही वर्षाचे हे वडील आणि वर्षाला 1 हे 2 आणि हे 3 काका आहेत, है की नाही. मग आता आपल्याला विचारलंय वर्षाचे 1 काका, हे काका आहेत ते डॉक्टर आहेत, हे काका आहेत ते डॉक्टर आहेत, मग त्या डॉक्टर काकांना भाऊ किती? मग बघा हा 1 2 आणि हे वर्षाचे पप्पा 3, म्हणजे एकूण किती भाऊ आहेत त्यांना तर 3 भाऊ आहेत. डॉक्टर काकांना भाऊ किती 3. मग आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. बघा 15तून 4 वजा केले तर किती राहतात 11, 11चा वर्ग 121, 12मधून 3 वजा केले 9, 9चा वर्ग 81, 14तून 7 वजा केले 7, मग 7चा वर्ग किती 7 7 49, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. 24 मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती बागेवर 6 मीटरवर 1 याप्रमाणे झाडे लावायची ठरवल्यास एकूण किती झाडे लावतील? मग बघा हा चौरस आहे, एक बाजू किती आहे 24 मीटर आहे. मग बघा इथून इथपर्यंत 1, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चूक 24. आता परत या बाजूवर बघा 6 1 6, इथून इथपर्यंत 1, 6 1 6, 6 2 12, 6 3 18 आणि हे कोपऱ्यावर 1. परत बघा परत एकदा हा प्रश्न सांगते. एक बाजू आहे 24 मीटर आणि आपल्याला 6 मीटरवर 1 याप्रमाणे झाडे लावायची आहेत. मग बघा इथे आपण पहिलं झाड लावूया, पहिल्यापासून दुसरं 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24. परत बघा ही या बाजूवर इथून इथपर्यंत 6 मीटर अंतर, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24. परत इथून इथपर्यंत 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24. ही पूर्ण बाजू इथपर्यंत 24 होते. परत बघा इथून इथपर्यंत हे 6 1 6, 6 2 12, 6 3 18 आणि हे 6 चौक 24. मग एकूण झाडं मोजा बरं. बघा 1 2 3, प्रत्येक बाजूवर ही 3 ही 3 ही 3 आणि ही 3. बघा आणि हे कोपऱ्यावरचे बघा हे 3 हे 3
हे 3 आणि हे 3 आणि कोपऱ्यावरची 4 झाडं. मग 3 एके 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, हे 13, 14, 15 आणि हे 16. किती झाडं लावावी लागतील तर 16. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील संख्या मालिकेत 4च्या पटीतील किती संख्या आहेत? मग बघा 4 चौक 16, 4 पंचे 20, 11 चौक 44, 12 चौक 48 म्हणजे 4नेच भाग जातो. 4 सत्ता 28. मग किती संख्या आहेत बघा 1 2 3 4 5. मग 5 कुठे? पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. घराला शाळा म्हटले, शाळेला दुकान म्हटले, दुकानाला क्रीडांगण म्हटले, क्रीडांगणाला कार्यालय म्हटले, तर वाण्याकडून सामान आणायला कुठे जावे लागेल? मग आपण वाण्याकडून सामान आणायला कुठे जातो? दुकानात. मग दुकानाला काय म्हटले? दुकानाला काय म्हटले? क्रीडांगण. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे क्रीडांगण. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. खालील आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत? मग बघा आपल्याला माहिती आहे इथून इथपर्यंत हा 1 होतो आणि इथून इथपर्यंत हा 1. असं किती झाले? हे 2 झाले आणि इथून इथपर्यंत हा 1 3. असे 3 रेषाखंड आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 49 व 50 साठी सूचना. खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा आणि वर्तुळ ठळक करा. मग बघा पाण्यातलं प्रतिबिंब आपल्याला माहिती आहे वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर. मग या पद्धतीनं मग पाण्यातली आकृती कुठे दिसते? पर्याय क्रमांक 1 मध्ये. आणि याची आकृती कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब याच्यावरचा आपण स्पेशल व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही जाऊन तिथे पाहू शकता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 51 आणि प्रश्न क्रमांक 52 हे आरशातील प्रतिबिंब आहेत. मग बघा आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आरशातलं प्रतिबिंब डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे. आता याचं उत्तर आहे 52वा प्रश्न आहे. 52 या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. एका चौरस आकृती योग्य पर्याय ओळखून ठळक पूर्ण करा. आता बघा इथली आकृती पूर्ण करण्यासाठी बघा हे असं या पद्धतीनं येईल आणि हे असं. मग अशी आकृती आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? मग इथे मोजा 1 2 3 आणि हे 4. यांची क्रमांकांची बेरीज करायची. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. मग इथेच झाले 10 त्रिकोण आणि हा 1 2 बघा एकाच शिरोबिंदूतून पडलेले भाग केलेले आहेत. 1 आणि 2 किती झाले? हे 3. मग 10 अधिक 3 बरोबर किती झाले? 13 झाले आणि हा अखंड हा एक मोठा किती झाले? 14. म्हणून मी या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत तर 14. पुढचा प्रश्न बघूया. तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. बघा सेम अशीच दिसणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. बघा इथे गोल आहे आणि हे या पद्धतीनंच आहे. पर्याय क्रमांक 2. 56वा प्रश्न पण तेच आहे. सेम अशीच आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. पुढचा प्रश्न बघूया. सिद्धार्थ नावाचा मुलगा सोबतच्या आकृतीत दाखवले त्या मार्गाने मंदिरापर्यंत गेला तर त्याचे तोंड किती वेळा पूर्वेकडे असेल? आपल्याला माहिती अभ्यास करताना नेहमी आपल्या उजव्या हाताला पूर्व दिशा घ्यायची. मग बघा इथे 1 म्हणजे 1 2 3 आणि हे 4. किती वेळा? 4 वेळा. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करायचे आणि विचारलेल्या प्रश्नांचं आपल्याला योग्य उत्तर वर्तुळ रंगवायचे. फक्त आयतात असणाऱ्या संख्या कोणत्या? मग बघा आयतामध्ये फक्त आयतात 3 आणि 4 आहे. फक्त आयतात 3 आणि 4 आहे. मग 3 आणि 4 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. तीनही आकृत्यांमध्ये असलेली संख्या कोणती? मग बघा 7 अंक तीनही आकृत्यांमध्ये आहेत. त्रिकोणात, आयतात आणि वर्तुळात. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सन 2014 या वर्षातील चुकीची तारीख कोणती? 2014 हे सामान्य वर्ष आहे. मग 31 जानेवारी 2014 बरोबर आहे, कारण जानेवारी 31 दिवसांचा महिना असतो, त्याच्यामुळे हे योग्य आहे. 31 डिसेंबर 31 दिवसांचा असतो, हे पण योग्य आहे. फेब्रुवारी महिना 2014 हे साधं वर्ष आहे, त्याच्यामुळे फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा येईल, त्याच्यामुळे ही तारीख चुकीची आहे. 30 सप्टेंबर महिना 30 दिवसांचा असतो, म्हणून हे सुद्धा योग्य आहे. आपल्याला चुकीची तारीख विचारली होती, म्हणून चुकीची तारीख आहे 29 फेब्रुवारी 2014. पुढचा प्रश्न. 1 9 25 49. आता बघा 1 चा वर्ग 1, 1 च्या नंतर 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 25. आता बघा 1 3 5 7 या सगळ्या विषम संख्या आहेत. मग 7 च्या नंतर विषम संख्या कोणती? 9. मग 9 चा वर्ग 9 9 81. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. संगीता व सुजाता दोघांचे मिळून वय 24 वर्ष आहे, तर 2 वर्षापूर्वी दोघींच्या वयांची बेरीज किती असेल? आता बघा ही आहे संगीता
आणि ही आहे सुजाता. या दोघींचं मिळून वय किती आहे? तर या दोघींचं मिळून वय आहे 24 आणि आपल्याला 2 वर्षापूर्वी सांगितले, 2 वर्षापूर्वी. मग 2 वर्षापूर्वी म्हणजे हिचं पण 2 वर्ष कमी असेल आणि हिचं पण 2 वर्ष कमी असेल. मग 2 अधिक 2 किती झाले? 4. मग या 24 मधून जर आपण 4 वजा केलं तर किती आलं? 20. मग 2 वर्षापूर्वी त्या दोघींचं वयांची बेरीज किती असेल? तर 20 वर्ष. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा. बघा 36, 54, 73, 90, 108. बघा 3 अधिक 6 यांची जर बेरीज केली, या दोघांची बेरीज केली तर किती येते? 9. 5 आणि 4 9. 7 आणि 3 यांची बेरीज येते 10. 9 अधिक 0 9. 1 0 8 यांची बेरीज केली तर 9 येते. मग 73 हे वेगळं आहे कारण त्याची बेरीज 10 येते, बाकी सगळ्यांची 9 येते. पुढचा प्रश्न, सूर्याला चंद्र म्हटले, चंद्राला पृथ्वी म्हटले, पृथ्वीला सूर्य म्हटले, तर चंद्र हा कोणाचा उपग्रह आहे? मग आपल्याला माहिती आधी याचं उत्तर आपण काढायचं. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. मग पृथ्वीला काय म्हटलंय? मग पृथ्वीला काय म्हटलंय? सूर्य. म्हणून आपल्या इथे या सांकेतिक भाषेमध्ये आपलं उत्तर आहे सूर्य. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, दिलेल्या आकृतीत किती कोण तयार होतील? आपल्याला माहिती याला क्रमांक द्यायचे. ज्यावेळेस एका शिरोबिंदूतून भाग पडतात त्यावेळेस त्याला क्रमांक द्यायचे. मग या क्रमांकांची बेरीज, मग 1 अधिक 2 अधिक 3. मग बघा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. मग किती त्रिकोण आहेत? किती कोण होतील? तर 6. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे, तसा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद लिहा. दिन रात्र. मग द ला पहिली वेलांटी म्हणजे दिन म्हणजे दिवस, मग दिवसचा विरुद्धार्थी शब्द रात्र. द ला दुसरी वेलांटी दिन म्हणजे गरीब, मग गरीबचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंत. पर्याय क्रमांक 2. गहू किलोग्रॅममध्ये मोजतात, दूध लिटरमध्ये. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चैताली तिच्या घरापासून बागेपर्यंत जाताना किती वेळा उजव्या बाजूस वळेल? आता बघा हे घर आहे आणि ही बाग आहे. मग बघा एकदा, इथे एकदा वळले, परत इथे 2 वेळा आणि इथे पण 3 वेळा आणि इथे मात्र डावीकडे आणि इथे परत 4 वेळा. मी बाणाचे टोक दाखवले तिथे 4 वेळा, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 वेळा उजव्या बाजूस वळेल. पुढचा प्रश्न बघा, याच्यापासून ही अक्षरे जुळवून त्यापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते? मग हा शब्द बघा कोणता तयार होतोय? तर वर्तमानपत्र. कोणता शब्द तयार होतोय? वर्तमानपत्र. मग उजवीकडून तिसरे, उजवी म्हणजे आपली उजवी बाजू ती पुस्तकाची पण उजवी बाजू. 1 2 3 इथे कोणतं अक्षर आहे? 9. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील गटात बसणारा शब्द ओळखा. भुईमुग, जवस, तीळ, सोयाबीन हे सगळे तेलबिया आहेत, म्हणजे तेल यांच्यापासून तेल मिळतं. मग करडई हे काय आहे? योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत 11 ही संख्या 121 अशी लिहितात, 12 ही संख्या 132, 13 ही संख्या 143, तर 14 संख्या कशी लिहितात? बघा दोन्हीकडे एक लांब लिहिले आणि या दोघांची बेरीज मध्ये आहे. बघा 1 आणि 2 शेवटला आणि या दोघांची बेरीज मध्ये आहे. 1 आणि 3 शेवटला आणि त्यांची बेरीज. मग आता बघा 1 आणि हे 4 लांब लांब लिहायचे थोडेसे आणि या दोघांची बेरीज 4 आणि 1 5. मग कोणते? 154. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एका सांकेतिक लिपीत काजळ हा शब्द असा लिहितात, तर जळका हा शब्द कसा लिहाल? मग बघा ज का जळ, मग ज साठी हे आहे, त्याच्यानंतर आणि हे का. मग बघा पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, मनकवडा हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास मधले अक्षर कोणते येईल? मग उलट लिहिला तर बघा 1 2 3 मधले अक्षर कोणते येणार आहे? क. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, गृहपाठ न केल्यामुळे बाबांनी खाऊ दिला नाही, तर काय करू आपण? गृहपाठ वेळेवर करण्याचा निश्चय करेन. पर्याय क्रमांक 4 ही योग्य कृती आहे. पुढचा प्रश्न बघा 75वा, वर्गात तुमच्या मित्राचे गोष्टीचे पुस्तक तुम्हाला सापडले तर तुम्ही काय कराल? मग आपण काय करू? मित्राला ते परत देईन. पर्याय क्रमांक 4 ही योग्य कृती आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणीची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, सर्वांना याचा फायदा होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि त्याचप्रमाणे आपल्या यातील किती प्रश्न बरोबर आले तेही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.